नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये सांगल्याप्रमाणे एक बेड लागवड पद्धतीचा अवलंब करून तूर आणि सोयाबीनची पेरणी केलेली आहे. मित्रांनो, आपल्या सोयाबीनची पेरणी होऊन 8 ते 10 दिवस झालेली आहेत. आता आपले पुढील नियोजन कसे असणार आहे आणि आपण कोणती काळजी घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या सोयाबीनची उगवण कशी झाली ते बघूया. मित्रांनो, आपल्या सोयाबीनची उगवण अगदी योग्य पद्धतीने झालेली आहे. आता आपण तुरीची उगवण कशी झाली ते पण बघूया. आपण पाहू शकता आपल्या तुरीची पण उगवण अगदी योग्य पद्धतीने झालेली आहे. मित्रांनो, जर पेरणी करून जर आपल्या सोयाबीनमध्ये काही ठिकाणी खांडी पडली असतील तर त्या लवकरात लवकर आपण बुजवून घेण्याचा किंवा त्या ठिकाणी आपण टोकन सोयाबीन करून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण जेवढे लवकर आपण टोकन करून घेईल, आधी पेरलेल्या सोयाबीनसोबत ते सोयाबीनसुद्धा येईल. त्यानंतर मित्रांनो, आता आपली पुढील व्यवस्थापन कशी असणार आहे ते बघूया. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीनची पाहणी करताना सोयाबीनचे पाणी बघणार आहोत. त्यावर भोंगा, गोगलगाय, शंकुआळी किंवा इतर कीटकाचा प्रभाव किंवा प्रादुर्भाव झाला का ते बघूया. आपल्या सोयाबीनवर कुठल्याही आळी, शंकुआळी किंवा इतर कीटकाचा प्रादुर्भाव झालेला नाही. जर झाला असता तर मित्रांनो, आपल्याला हलक्या औषधाची फवारणी घ्यावी लागली असती. मित्रांनो, आपण सोयाबीन पेरणी करताना तणनाशक मारले नसेल तर आपल्या शेतातील तण काढण्यासाठी आपल्याला खुरपणी आणि कुळपणीचा उपयोग करून आपल्या शेतातील तण बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण मित्रांनो, 10 ते 12 दिवसाच्या सोयाबीनमध्ये आपण तणनाशकाची फवारणी जर घेतली तर आपल्या सोयाबीनला झटका बसून आपली सोयाबीनची वाढ ही जागीच थांबू शकते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, 8 ते 10 दिवसाच्या सोयाबीनला मुळा ह्या जास्त खोल प्रमाणात नसतात आणि कवळ्या असतात. त्यावर जर तणनाशक पडले तर त्या मुळ्याही जळू शकतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, आपल्या शेतामध्ये आपण पाहणी करीत असताना जर आपल्याला आपल्या सोयाबीनमधील माती ही कोरडी वाटत असेल तर आपल्याला तुषारच्या माध्यमातून हलक्या पद्धतीने पाणी द्यावे लागेल. मित्रांनो, जास्त पाणी दिले तर आपले 8 ते 10 दिवसाचे सोयाबीन हे नासू शकते. त्यामुळे हलक्याच प्रमाणात पाणी द्यावे लागेल. तर मित्रांनो, ही अशी आपली पुढील नियोजन असणार आहे. आपले नियोजन कसे आहे, आपले सोयाबीन कशी उगवली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. आमच्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आमचे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय जवान, जय किसान.